नमस्कार. आता उन्हाळ्याचे दिवस चालू आहे तर आपण पुष्पाज किचनमध्ये बटाट्याचे चिप्स कसे करणार हे बघणार आहोत. चला तर मग हे क्रिस्पी चिप्स कसे करायचे हे बघूया. तर त्यासाठी इथे मी हे 5 किलो आलू घेतलेले आहेत. आता हे आपण 1-1 किलो असे करून मी हे सोलून घेतलेले आहेत आलू. आता आपण याचे चिप्स करून घेऊया. अशाच प्रकारे आपण पूर्ण बटाट्याचे चिप्स करून घेऊ. तर अशा प्रकारे एकदम पातळ आपले हे चिप्स तयार होत आहेत. आता हे चिप्स आपण एका भांड्यात पाणी घेतलेलं आहे पहिले. त्या पाण्यात आपण हे पूर्ण चिप्स टाकून घेणार. आपण पाणी एवढं घ्यायचं की हे पूर्ण चिप्सच्या वर ते बरोबर आलं पाहिजे त्या लेयरमध्ये पाणी. आता हे आपण या पाण्याने धुवून घेणार. असं आपण 2दा पाण्याने धुवून घेणार आहे चांगले चिप्स. आपल्याला जर चिप्सचा कलर पांढरा शुभ्र पाहिजे असेल तर धुवून घेणे आवश्यक आहे. 2 ते 3दा आपण हे चांगले पाण्याने धुवून घेणार. अशा प्रकारे आता हे आपले पांढरे शुभ्र चिप्स दिसत आहेत. तर आता मी एकीकडे पाणी उकळायला ठेवणार आहे. हे अंदाजानुसार जेवढे चिप्स असतील त्यानुसार ते चिप्स तरंगले पाहिजे या पाण्यात, तेवढं आपण पाणी ठेवायचं. आणि यात मीठ पण टाकून घेत आहे. मी इथे हे 1 चम्मच मीठ घेतलेलं आहे यासाठी. आणि आता हे पाणी आपण चांगलं उकळू देऊ. तर आता हे झाकण ठेवून मी चांगलं उकळू देणार याला साधारणतः 5 ते 5 मिनिट तरी. आता हे आपलं पाणी चांगलं उकळलेलं आहे. तर आता आपण हे चिप्स पूर्ण या पाण्यात टाकून घेऊ. आणि हे चांगले आता मिक्स करून आपण त्या पाण्यात यावर झाकण ठेवून आपण साधारणतः 5 ते 6 मिनिटापर्यंत हे चिप्स त्या पाण्यात राहू द्यायचे. याचा कलर थोडासा बदलला म्हणजे आणि हा असा फेस दिसतो आपल्याला या पाण्यावर, म्हणजेच आपले चिप्स रेडी झालेले आहेत. आता बस हे असं पांढरा कलर आला थोडासा फेस की आपण हे पाणी गाळून घेणार गॅस बंद करून. तर इथे मी हे खाली प्लास्टिकचा कागद टाकलेला आहे आणि त्यावर आपण हे 1-1 चिप्स करून पूर्ण चांगले वाळले पाहिजे म्हणून 1-1 चिप्सची लेयर टाकून घेणार. आणि बस आपण हे दिवसभर वाळवायला ठेवणार. आता तर संध्याकाळपर्यंत आपले हे असा चिप्सचा कलर झालेला आहे. याचा हे चांगले वाळला गेलेले आहेत. पण हे मुरेपर्यंत याला तळायचं नाही, म्हणजे साधारणतः 15 ते 20 दिवसांनीच आपण हे तळायचे, नाहीतर त्याच्या आधी याचा थोडासा लालसर कलर येऊ शकतो. सो आता 15 दिवसानंतर मी हे चिप्स तळून घेणार. तर आपण बघू कसा कलर येतो ते. तर बघा असा पांढरा शुभ्र कलर याचा येत आहे. अशाच प्रकारे आपण हे जाळीची पण चिप्स तयार करून घेणार. ही आपण चिप्सची प्रोसिजर सेमच राहते, फक्त आपण जी किसणी यूज करतो ती अशी छिद्रवाली यूज करायची. आणि बस आता आपले हे गरमागरम चिप्स खाण्यासाठी रेडी आहे. पण यात जर आपण तिखट मीठ टाकून घेतलं तर याची चव अजून चांगली लागते. तर त्यासाठी आपण यावर हे गरम असतानाच यावर थोडंसं तिखट टाकून घेत आहे. आणि त्यानंतर आपण यावर थोडीशी साखर पण टाकून घेणार. इथे मी लहान अर्धा चम्मचची साखर टाकून घेतलेली आहे. मिरे पावडर पण आपण यात टाकून घेणार. आणि त्यानंतर मीठ आपण एकदम कमी टाकणार, कारण की चिप्समध्ये आपण ऑलरेडी चिप्स करताना त्या पाण्यात मीठ टाकलेले असते. सो आता हे आपण चांगलं मिक्स करू आणि बस हे खाण्यासाठी रेडी आहे. तर ही चिप्सची झटपट रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर उन्हाळ्याचे दिवस आहे तर तुम्ही तुमच्या घरी नक्की ट्राय करून बघा. आणि माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू.